कृषी वित्त किंवा कृषी कर्ज म्हणून आपण दिले. अरे आपण शेतीशी संबंधित सर्व गोष्टी पाहिल्या. एमएसपी पाहिलं, ठीक आहे. एमएसपी तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह काऊन आणलं, गावावर आणलं, कसं झालं, सगळं पाहिलं. आता मेन नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट पाहिलं आपण काल. आता काय राहिलं आपण कृषी जे कर्ज उचलतात, कृषीवर तुम्ही कर्ज घेता, ते कर्ज किती टाईपचे राहते. वित्तीय सिस्टीम म्हणजे कर्ज देणे शेतकऱ्याला. त्याच्यानंतर ते कर्ज कोण देऊ शकते आपल्याला, आणि प्रत्येक बँकेत तुम्ही नॅशनलाइज बँकेत गेले, कोणत्याही नॅशनलाइज बँकेत गेले का जनरली कर्ज भेटतेच. ठीक आहे. असं एवढे काही हार्ड अँड फास्ट जसं तुम्ही होम लोन सुद्धा त्रास देईल थोडेसे, पण जनरली कृषी शेतकऱ्याला काय भेटते, कर्ज भेटतेच. याच्या मागचं रिझन काय, त्याच्यासाठी कोणती स्कीम आहे गव्हर्नमेंटची, हे पूर्ण आज पाहू. सगळ्यात पहिले पाहू कर्जाचे किती टाईप राहते. तर पहा, कृषी जे कर्ज आहे याचे 3 टाईप राहते. सगळ्यात पहिलं टाईप आहे कृषी कर्जाचं लघु मुदतीचे कर्ज, ज्याला शॉर्ट टर्म क्रेडिट म्हणते. लघु मुदतीचे कर्ज शेतकऱ्याला जे पहिलं कर्ज भेटते, जे तुम्हाला भेटते, आपण सगळेजण उचलतो दरवर्षी 31 मार्चच्या पहिले आपल्याला भरायला लागते, बरोबर आहे. ते कर्ज म्हणजे कोणतं कर्ज आहे, लघु मुदतीचे कर्ज. ठीक आहे. हे जे लघु मुदतीचं कर्ज आहे हे नाही काय 15 महिन्यापर्यंत असते. 15 महिन्यापर्यंत म्हणजे तुम्ही जानेवारीत उचललं, आलं लक्षात, किती महिन्यासाठी व्हॅलिड राहते हे, 15 महिन्यासाठी. पुढचे जानेवारी त्याच्यामध्ये 3 म्हणजे मार्च पर्यंत. ठीक आहे. असं कम्प्लीट 15 महिन्यासाठी राहते लघु मुदतीचे कर्ज. ठीक आहे. आता हे लघु मुदतीचं कर्ज आहे, तर हे कशासाठी देत असं पहा, कशासाठी कर्ज राहते हे, तर पहा, बियाणे, कीटकनाशक है ना, तुमच्या शेतीचं काही फेरफार तुम्हाला तिच्या तिथंच करायचं आहे, काही ट्रॅक्टर फॅक्टर फिरवायचं आहे. ठीक आहे. या सर्व म्हणजे बेसिक एकदम ज्या गरजा राहते आपल्या, किंवा कुटुंबाची बेसिक गरज भागवासाठी शेतकऱ्याच्या काय भेटते तुम्हाला, लघु मुदतीचं कर्ज. आला का लक्षात. पहा कशासाठी राहते हे, आता सांगितलं, बियाणे घेण्यासाठी है ना, कीटकनाशके, जे स्टार्टिंगचं जे काम आहे आपण जे करतो स्टार्टिंगची कामं, कीटकनाशके घेण्यासाठी, खत घेण्यासाठी, सर्व आलं त्याच्यात. ठीक आहे. स्टार्टिंगचे काम. दुसरं हे झालं शॉर्ट टर्म क्रेडिट्स, पहिलं कर्ज जे शेतकऱ्याला भेटलं. दुसरं आहे ते मीडियम टर्म क्रेडिट्स. मीडियम टर्म क्रेडिट्स म्हणजे मध्यम मुदतीचे कर्ज. मध्यम मुदतीचे शॉर्ट टर्म क्रेडिट, मीडियम टर्म क्रेडिट्स. हे जे राहते मध्यम मुदतीचे कर्ज, हे किती, याचा कार्य किती दिवसाचा आहे, 15 महिने ते 5 वर्षापर्यंत. किती, 15 महिने ते 5 वर्ष. 5 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला हे जे कर्ज आहे हे फेडायला लागते, मध्यम मुदतीचे कर्ज. याच्यात कोणते येते, मोठे मोठे कामं करायचे आहे तुम्हाला, शेतात काय करायचं आहे तुम्हाला, रूम बांधायची आहे, आलं लक्षात, काही एखादं कन्स्ट्रक्शन करायचं आहे, काही वेगळ्या गोष्टी करायच्या आहे, डेव्हलप करायचं आहे शेत, त्याच्यासाठी कोणतं कर्ज असते, मध्यम मुदतीचं कर्ज. ठीक आहे. तिसरं जे आहे हे आहे लॉंग टर्म क्रेडिट. लॉंग टर्म क्रेडिट म्हणजे दीर्घ मुदतीचं कर्ज. आपण जे सगळेजण उचलतो दरवर्षी, इथे कोणतं कर्ज आहे, लघु मुदतीचं कर्ज. 31 मार्चच्या पहिले भरायला लागतं, मग ते माफी होते. ठीक आहे. दीर्घ मुदतीचं जे कर्ज आहे हे दीर्घ मुदतीचं लॉंग टर्म क्रेडिट, जर नाही काय 5 वर्षापेक्षा जास्त, याचा कालावधी किती आहे, 5 वर्षापेक्षा जास्तीचा कालावधी. ठीक आहे. असे कामं करायचे तुम्हाला. समजा दुसरी जमीन घ्यायची आहे, ठीक आहे, तर तुम्ही पहिली जमीन मॉर्गेज ठेवून, म्हणजे तुमच्याजवळ पहिली जमीन आहे 3 एकर, तुमची अशी इच्छा आहे की लागूनच दुसरं शेत आहे बा, ते घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तर मग तुम्ही पहिली जमीन मॉर्गेज ठेवसाल आणि दुसऱ्या जमिनीसाठी काय घेसाल, बँकेतून कर्ज. लक्षात. तर हे कर्ज जास्त राहील ना, जमीन जर विकत घेऊन राहिलं तर त्याचा कालावधी किती राहील, 5 वर्षापेक्षा जास्तीचा कालावधी. 5 वर्षापेक्षा जास्त. ट्रॅक्टर घ्यायचा आहे, ट्रॅक्टर घेते लोक, शेतकऱ्याला इझिली ट्रॅक्टर भेटते.
म्हणजे तुम्ही जर तिथं आजकाल तर खूप इझी ट्रॅक्टर भेटते, तर मला वाटतं तिथं किती वर्षाचं राहते लोन, 5 वर्षाचं किंवा 5 वर्षापेक्षा जास्त. एक तर मध्यम मुदतीचं कर्ज राहते किंवा ते दीर्घ मुदत, जनरली 5 वर्षापेक्षा जास्तच घेते. लक्षात घ्यायचं, कृषीवर जर तुम्हाला कोणतंही लोन भेटलं आणि ते जर किती वर्षासाठी 5 वर्षापेक्षा जर जास्त जात असेल तर ते कोणतं लोन झालं क्लिअर. त्यानंतर हे एक टर्म, हे कर्जाशी संबंधित झालं. आता प्रश्न आहे, कर्ज देते कोण? हे एक सगळ्यात आवडता प्रश्न तुमचा. कर्ज कोण देते? तर बँक्स, सावकार है ना. तर सावकार पकडू नये आपण पकडू बँक्स, जेवढ्या बँक्स आहे, खास करून कोणत्या नॅशनलाइज बँक किंवा रुरल बँक, सहकार सोसायटी, विदर्भ कोकण बँक है ना. तर बघ, ह्या बँक कर्ज देते. परंतु या सर्व ज्या बँक आहे, याही बँकेला कर्ज कोण द्यायला लावते? तर सर्वोच्च शिखर बँक जी आहे ऍग्रिकल्चरशी संबंधित, ती आहे नाबार्ड. ठीक आहे. म्हणजे हे सर्व कर्ज मंजुरी कोण देते? नाबार्ड. नाबार्डच्या अंतर्गत या सर्व बँकेला काय करायला लागते? कर्ज द्यास लागते. ठीक आहे. त्याच्यावर कंपल्सरी आहे ते. तर बघा, त्याचं नावच आहे नाबार्डचं, नॅशनल ऍग्रिकल्चर बँक फॉर रुरल डेव्हलपमेंट. ठीक आहे. कालच नाही काय पेपर झाला PSI ला, ते इंटरव्ह्यू कालचीच गोष्ट आहे. त्याच्यात त्या पोरीने काय विचारलं, नाबार्डचा लॉंग फॉर्म सांग काय? नॅशनल ऍग्रिकल्चर बँक फॉर रुरल डेव्हलपमेंट. ठीक आहे. रुरलची काय करायची आहे? डेव्हलपमेंट करायची आहे. ठीक आहे. तर पहा, कर्ज देणारी सर्वोच्च शिखर संस्था असं लिहू आपण. कर्ज देणारी शिखर संस्था, एकदम अपेक्स बॉडी कोणती आहे? शेतकऱ्याला कर्ज देणारी, तर नाव आहे नाबार्ड. आपण बँकिंग मध्ये आपण हे पाहू डीप मध्ये. याची स्थापना सांगून देतो मी आता. इस्टॅब्लिश आहे 1982 टी शिवरामन समितीनुसार. शिवरामन समिती, नाबार्डची स्थापना झाली ती शिवरामन समितीनुसार 1982 मध्ये नाबार्ड. ठीक आहे. नॅशनल ऍग्रिकल्चर बँक फॉर रुरल डेव्हलपमेंट. नाबार्ड, अजून एक गोष्ट होती अंदाजी सांगतो. नाबार्ड नाही फक्त कृषीसाठीच लोन नाही देत, माहिती आहे, कृषी मेन तर कृषीसाठीच आहे, सर्वोच्च शिखर संस्था आहे. पण तुम्ही जर नाही का गावात, जर तुमच्या गावात गेले, तुमच्या गावात रोड जर दिसत असेल, रोड बांधले आहे बा, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, तर त्याच्यावर असं लिहिलं राहते नाबार्ड अर्थसहाय्य. तुम्ही पाहिजे बरोबर बोर्ड, त्या बोर्डवर नाही काय लिहिलं नाही, तुमच्या गावाच्या बोर्डवर, हा जो रोड बांधला याच्यासाठी अर्थसहाय्य कोण केलं? नाबार्ड. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय करते? रुरल डेव्हलपमेंट. ऍग्रिकल्चरची जी डेव्हलपमेंट करते, कोणती करते? रुरलची बी डेव्हलपमेंट करते ना. ठीक आहे. रोड वगैरे बांधणं ही त्याच काम आहे. त्यानंतर समजू आपण, हे झाली शिखर संस्था. आता प्रश्न हा येते तुम्हाला पडत असेल कधी कधी का बाई, आपण जातो बँकेत, डॉक्युमेंट काही ते देतो, नीलगिलचे दाखले देऊन देतो, आणि बँक नाही का आपल्याला कर्ज देते. सेंट्रल बँक, SBI बँक शेतकऱ्याला कर्ज देते. ह्याचं एवढ्या खतरनाक बँक आहे, तुम्ही जा बरं दुसरं लोन घ्यायला, किती त्रास देते. पण हे बँक एवढ्या इझिली कर्ज कसे काय देते शेतकऱ्याला, है ना, किंवा सहकार सोसायटी वाले एवढ्या इझिली कर्ज कसे काय देते? दुसरं जर लोन घ्यायला गेलो देत नाही. तर बा, त्याच्यासाठी नाही काय भारतात एक प्रोव्हिजन आहे, त्याला म्हणते प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग, अग्रक्रम क्षेत्र पुरवठा. कोणता? अग्रक्रम क्षेत्र. तर पहा, 4 असे क्षेत्र आहे ज्याला अग्रक्रम क्षेत्राला दर्जा दिलेला आहे. कृषी, स्मॉल इंडस्ट्रीज आणि शिक्षण म्हणजे एज्युकेशन. ठीक आहे. असे 3-4 क्षेत्र आहे, त्याला कसं कोणतं क्षेत्र म्हणते? अग्रक्रम क्षेत्र, प्रायोरिटी सेक्टर. ठीक आहे. अग्रक्रम क्षेत्र म्हणजे कोणते क्षेत्र होते? असे क्षेत्र, भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून नाही काय सगळ्यांना काही ना काही लाभ घेतला, म्हणजे कर्जाचा लाभ भेटला, सगळ्याला काही ना काही लाभ भेटला. पण हे असे लोक होते जे काय राहिले, त्याच्यापासून वंचित राहिले. ठीक आहे. म्हणजे भारत स्वतंत्र झाला, जे रिच लोक होते त्याने काय केलं? बँकेचा फायदा घेऊन घेतला, त्याने बँकेने त्याला इझिली कर्ज दिले. ठीक आहे. आणि बँक काय केली? प्रत्येक वेळेस डावलत गेली कोणाला? शेतकऱ्याला. ठीक आहे.
शेतकऱ्याला कोणी कर्ज देत नव्हतं. तर मग बँकेवर नाही का जबरदस्ती करायला लागली आपल्याला. आणि प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग नावाचा एक कन्सेप्ट आणला, अग्रक्रम क्षेत्र पुरवठा. आणि त्या अग्रक्रम क्षेत्रानुसार कृषीले अग्रक्रम क्षेत्राचा दर्जा दिला. आणि आता नियम आहे का कोणती बँक असो, कोणतीही म्हणजे नॅशनलाइज बँक, जे गव्हर्नमेंटची बँक आहे समजा, आणि ज्या रुरल बँक राहते ना, RRB, सहकार सोसायटी, या बँकेसाठी नियम आहे, ज्या नॅशनलाइज बँक आहे त्याला एकूण कर्ज जेवढं द्यायचं आहे त्याला 40% कर्ज अग्रक्रम क्षेत्रात द्यावं लागतं. म्हणजे कोणाकोणाला द्यायला लागतं त्याला? कृषी क्षेत्र नाही, स्मॉल इंडस्ट्रीज नाही, आणि तिसरं राहील एज्युकेशन. 40% क्षेत्र या तिघाले वाटायला लागते. आणि या 40% पैकी बी 18% नाही काय कर्ज शेतकऱ्याला द्यावं लागते. म्हणून तुम्हाला कर्ज भेटते. समजला कन्सेप्ट? काऊन कर्ज भेटते तर. आणि जे आपली विदर्भ कोकण बँक आहे तिथं त्याच्यापेक्षा इझी तुम्हाला कर्ज भेटत असाल, फार भलेही कमी देते. सहकार सोसायटी भलेही कमी देते पण कर्ज भेटत असाल इझिली. त्याच्या मागचं रिझन आहे त्याच्यासाठी 75% त्याला कर्ज पा. नॅशनलाइज बँक असेल तर किती टक्के? 40%. आणि रिजनल रुरल बँक आणि सहकार सोसायट्या जर असेल लोकल एरियातल्या बँक, त्याला किती टक्के द्यायला लागते? 75% कर्ज अग्रक्रम क्षेत्रात द्यायला लागते. म्हणून तुम्हाला कर्ज भेटते, बँक नाही देत. आणि त्याची शुअरिटी कोण देते? जर कर्ज भेटलं नाही तर नाबार्ड है ना. जर बँक काय म्हणून शेतकऱ्यांना जर आमचं कर्ज फेडलं नाही तर आम्ही कसं करू, तर नाबार्ड म्हणते मी आहे, अगोना करू. लक्षात ना, कर्ज दे. म्हणून तुम्हाला कर्ज भेटते. समजलं कन्सेप्ट? पहा काय म्हटलं मी, मराठीतच लिहितो, जाऊ द्या. अग्रक्रम क्षेत्र याला म्हणते प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग. प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग, PSL. तुम्ही बँकेत लागले भविष्यात, जर ऍग्री ऑफिसर किंवा काही असं कोणती पोस्ट भेटली बँकेत, किंवा PO जरी लागले, तर तुम्हाला PSL माहित पाहिजे ऍटलिस्ट. ठीक आहे. प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग काय आहे बा. अग्रक्रम क्षेत्र कोणते कोणते आहे? कृषी, अभी दोनच लिहितो. शिक्षण है ना, शिक्षणाचं लोन, एज्युकेशन लोन असते ना. आपण आपल्याला जे दोन माहिती आहे मेन, ऍग्री लोन आणि एज्युकेशन लोन. ठीक आहे. ठीक आहे. अग्रक्रम क्षेत्र नियम काय? पहिला नियम, बँकांना 40% लोन, ठीक आहे, या क्षेत्रांना द्यावं लागतं. 40%. आणि दुसरं, लोकल बँक जर असेल तर 75% लोन द्यावं लागते. लोकल बँक 75% लोन द्यावं लागतं. जे तिची लागत असेल, जे ते लोन मध्ये वापरत असेल पैसे, त्याचे 75% लोन त्याला कृषी आणि अग्रक्रम क्षेत्रात जे जे येते ते द्यावं लागेल. आपल्यासाठी मेन आहे कृषी आणि शिक्षण. पण तुम्हाला इझिली भेटून जाते. आणि या 40% मधले 18% कोणाला द्यावं लागते? कृषी. ठीक आहे. बाकी क्षेत्राला नंतर देत बसा, 18% तर कृषीसाठी. इथं असं करून घेतो मी. या 40% पैकी 18% कोणाला? कृषी क्षेत्र. एक गोष्ट क्लिअर करतो, हे दोनच नाही आहेत प्रायोरिटी सेक्टर मध्ये. ठीक आहे. पण आपल्याला जे शिकायसाठी म्हणजे सध्याच्या कंडिशन मध्ये येतं सर 8-10 सेक्टर, कुठे एवढं मोठं पाठ हे आपल्याला अभ्यासाला नाही आहे. आपल्याला फक्त कोणतं माहित पाहिजे? कृषी आणि शिक्षण आणि एक स्मॉल इंडस्ट्रीज. ठीक आहे. आणि काय असते अग्रक्रम क्षेत्रात, काय सांगता डेफिनेशन? असे सेक्टर ज्यांना काय करण्यात आलं होतं, लोनच्या बाबतीत डावलण्यात आलं होतं, बरोबर आहे. नंतर एक नियम बनवण्यात आला आणि त्याला PSL चा दर्जा दिला, म्हणजे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग. हे झालं PSL. त्यानंतर एक गोष्ट पाहिली असेल तुम्ही, जेव्हाही कधी जाता बँकेत, एक नियम आहे, 31 मार्चच्या पहिले भरा, 31 मार्चच्या पहिले भरा. ठीक आहे. 31 मार्चच्या पहिले भरलं तर काय होते? कर्ज माफ होते? मग काय व्याज मॅप होते ना, व्याज मॅप होते. असं आहे ना. तर
याच्यासाठी नाही का योजना बनवली आहे गव्हर्नमेंटनं, व्याज अनुदान योजना. ठीक आहे. तर पहा, जनरली एक नियम असते का तुम्ही जे कृषी लोन उचलता ना त्याच्यावर किती टक्के व्याज आहे तुम्हाला माहित आहे? किती टक्के व्याज असते? तुम्ही भरलंच नाही सर, लोन घेतलं तर जोपर्यंत तो गव्हर्नमेंट माफ करत नाही तोपर्यंत कधी भरलंच नाही. ज्या दिवशी माफ करते त्या दुसऱ्याच दिवशी जातो आम्ही आणि काय करतो, दुसरं कर्ज उचलतो. ठीक आहे. त्याच्यामुळे व्याज काय ते धंदे आम्हाला काही माहित नाही. माहित असू द्या, जे कृषी लोन तुम्ही उचलता त्याच्यावर गव्हर्नमेंटचं व्याज असते 7%, म्हणजे बँकेचं व्याज किती असते 7%. ठीक आहे. आणि हे 2006-07 मधली स्कीम होती व्याज अनुदान योजना. तर 11-12 मध्ये एक नियम आणला गव्हर्नमेंटनं, सेंट्रल गव्हर्नमेंटचे. सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये आम्ही काय करू, जर तुम्ही 31 मार्चच्या पहिले जर भरलं तर तुम्हाला नाही काय 3%, 7% आहे ना व्याज, तर 3% सूट देऊ व्याजात. तर म्हणजे तुम्हाला किती पर्सेंट व्याज भरला लागेल? 4%. आलं का लक्षात? म्हणून 31 मार्चच्या पहिले भरा. महाराष्ट्र गव्हर्नमेंट काय करते, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक योजना चालवली, डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज अनुदान योजना. ठीक आहे. महाराष्ट्रात काय म्हणते, जर तुम्ही 31 मार्चच्या पहिले जर भरलं तर तुम्हाला 2% व्याज द्यायला लागते. क्लिअर? समजलं काय? आता याच्यात म्हणजे तुम्ही जर त्याच्यात नियम आहे ना, 1 लाखापर्यंत कर्ज असेल तर व्याज नाही आहे. ठीक आहे. कधी कधी तुम्हाला व्याज पडतच नसेल सर, काही सांगता व्याज तर पडतच नाही, तुमचं कर्ज 1 लाखाच्या खाली राहते. आणि बँकेत जर तुम्ही गेले, बँकवालाही नाही काय जनरली काय करते, तुमचं जे कर्ज आहे 1 लाखाच्या खाली सँक्शन करते. ठीक आहे. का बरं? त्याला माहिती आहे तुम्ही काही व्याज भरत नाही. 1 लाखाच्या खाली जर तुमचं कर्ज जर असेल तर तुमचं व्याज कोण भरते? गव्हर्नमेंट भरते. ठीक आहे. समजला कन्सेप्ट? 2 ते 3 लाख जर असेल तर तुम्हाला महाराष्ट्रातले जर तुम्ही असाल तुम्हाला किती पर्सेंट व्याज द्यायला लागेल? फक्त 2%. पण किती तारखेच्या पहिले भरायला लागेल? 31 मार्च. हेच होते योजना, व्याज अनुदान योजना. व्याज अनुदान योजना, व्याज अनुदान योजना. काय असते व्याज अनुदान योजना? कृषी कर्ज व्याज किती आहे? इथं वर्ष तुम्ही 2006-2007 कृषी कर्ज व्याज, कृषी कर्जावरचं व्याज राहते 7%. ठीक आहे. पण 2011-12 पासून गव्हर्नमेंट सूट देते किती पर्सेंटची? 3, म्हणजे किती टक्के भर लागते? 4% तुम्हाला व्याज द्यायला लागेल. ठीक आहे. गव्हर्नमेंट सूट आहे 3%. महाराष्ट्र, आता मी त्या योजनेचं नाव नाही लिहित, काय डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी व्याज अनुदान योजना. आता एवढं मोठं कुठे लिहितं? ठीक आहे. तर महाराष्ट्रात कसं आहे, 1 लाख पर्यंत व्याजावर सूट आहे. ठीक आहे. आणि 2 ते 3 लाख कर्ज जर असेल तर 2% व्याज पडते. महाराष्ट्राची डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज अनुदान योजनेच्या अंतर्गत. महाराष्ट्रासाठी खास नियम आहे. समजला? जमलं पावर. माफीस होते तर कोणी काही भरतच नाही, आपल्याला काही घेणं नसते. काही लोक तर एवढे खतरनाक आहे, ते कर्ज उचलते, गाड्या घेते. एक जण तर असा खतरनाक भेटला, कर्ज घेतलं म्हणतात जरा म्हणे, म्हटलं मग काय केलं ते, म्युच्युअल फंड मध्ये टाकून दिले म्हणे पैसे. 90,000 रुपये म्युच्युअल फंड मध्ये टाकून दिले. म्हटलं आता कसं पुढच्या वेळेस 31 मार्चला काढू म्हणे, आपले 15% व्याज भेटलं म्हणे आपल्याला तिथं म्युच्युअल फंड. मस्त डबल भरून द्यायचे, डबल घेतले. रिटर्न माहिती नियम कसा असते, जे डुबवतात म्हणजे जे याची वाट पाहिजे ना माफीची, त्याला काही एवढाही फायदा होत नाही. कारण नाही काय, तुम्ही जर दरवर्षी भरत गेले तर दरवर्षी नाही का तुमचं कर्ज काय होते, वाढत जाते. ठीक आहे. पश्चिम महाराष्ट्रात असे खूप लोक आहे जे याचा फायदा घेऊन राहिले. ते म्हणतो ना आपण, ते पुढाच्या मागचं कारण इथे आहे, ते दरवर्षी भरत गेले कर्ज. तर आता काही शेतकरी असे आहे का त्याला वर्षात 10 लाख रुपयाचं कर्ज भेटते. वाढत जाते ते रेंज, त्याची इमेज बनत जाते बँकेत. तर आपण कसं आहे,
ते तर मायनस करायचं आहे आपलं पुढच्या वर्षी गेलं असं. हे झालं कृषी संबंधित. ठीक आहे, काही गोष्टी संबंधित. आता पहा नेक्स्ट, किसान क्रेडिट कार्ड योजना. किसान क्रेडिट कार्ड योजना, किसान क्रेडिट कार्ड योजना. तर पाहू आता हे किसान क्रेडिट कार्ड योजना काय आहे. ऍक्च्युअली मध्ये हे आली होती 1998 मध्ये. हे कार्ड राहील, एक कार्ड राहील शेतकऱ्याजवळ, आणि त्या कार्डवर नाही काय शेतकऱ्याने अल्प मुदतीचं, आपण पाहिलं होतं ना लघु मुदतीचं काय भेटन, कर्ज भेटन. ठीक आहे, लघु मुदतीचं जिथं कर्ज हा वर्ड आला ते कशासाठी असते, छोट्या छोट्या कामासाठी. 1 वर्षाच्या कालावधीत, 1 वर्षाच्या कालावधीत हे फेडा लागेल. नाही फेडलं तर दुसऱ्या वर्षी कमी लोन भेटेल. लक्षात. बाकायदा क्रेडिट समज क्रेडिट आहे बा शेतकऱ्याचं, त्याच्यातले कार्ड दिलं क्रेडिट कार्ड. ठीक आहे, तर बा याच्यात कोणतं कर्ज भेटते, तर अल्प मुदतीचं कर्ज, अल्प मुदतीचे कर्ज. आणि किती वर्षासाठी राहते हे, 1 वर्षासाठी. 1 वर्षाच्या आत हे कर्जाची रक्कम भरावी लागते बँकेत. किसान क्रेडिट कार्ड, आपल्याला वर्ष महत्वाचं होतं किसान क्रेडिट कार्ड योजनेचं. आणि दुसरा शब्द महत्वाचा होतो, हे कोणत्या मुदतीचं कर्ज आहे, तर अल्प मुदतीचं, म्हणजे 1 वर्षासाठीचं कर्ज आहे. हे 2 शब्द महत्वाचे आपल्यासाठी. त्यानंतर पहा, तुम्ही विमा पाहिला असेल, विमा काढता तुम्ही, तर पहा हे विमाचं कसं आहे. सगळ्यात पहिलं नाही काय, डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे होते आपले, त्यानं म्हटलं होतं का शेतकऱ्यासाठी विमाची पीक विमा असायला पाहिजे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्याच्यानंतर त्याच्यावर इम्प्लिमेंट केलं दांडेकर म्हणून होते, त्याला कृषी जनक म्हटलं जाते. कृषी विमाचा जनक कोण आहे भारतातला, तर दांडेकर. यानं सगळ्यात पहिले 1970 मध्ये प्रयोग करून पाहिला. नंतर ते महाराष्ट्रात सगळ्यात पहिलं राज्य कोणतं आहे पीक विमा राबवणारं, कोणतं आहे, महाराष्ट्र. ठीक आहे, त्याच्यानंतर ऑल ओव्हर इंडियामध्ये सुरू झाला 2004-05 मध्ये. तर पहा आता तर सध्या सिस्टीम बदलली आहे. आता त्या योजनेचं नाव बदललं आहे. पहिले होतं राष्ट्रीय कृषी विमा योजना, आता झालं प्रधानमंत्री फसल विमा योजना है ना. 2016 पासून असं नाव आहे ना, प्रधानमंत्री फसल विमा योजना. ठीक आहे, याच्यात काय आहे, 2 कंडिशन आहे जे माहित असेल. कोणी म्हणते मी विमा काढला, कोणी म्हणते मी काढला नाही तरी मला भेटला. ठीक आहे, कोणाला काढून भेटते, कोणाला बिन काढून भेटते. हे काय नाटक आहे. तर असं काहीच नाही आहे. ज्याच्यावर कर्ज आहे, ज्याच्यावर बँकेचं कर्ज आहे, त्याने पीक विमा काढायची गरज नाही. त्याचा पीक विमा कोण काढते, बँकच काढते. लक्षात, समजलं. आणि ज्याच्यावर कर्ज नाही आहे त्याने पीक विमा स्वतः काढायचा. तेव्हा कन्फ्युजन, म्हणजे तुमच्यावर जर कर्ज असेल तर तुम्हाला काढायला लागेल काय, नाही मग काढला नाही तरी भेटला, बँकेनंच काढला होता. ठीक आहे ना, झालं क्लिअर. त्यानंतर याचं प्रीमियम असते फसल विमा योजनेचं. खरीप हंगाम म्हणजे आपला जून महिन्यापासून चालू होते, मे जून पासून तो खरीप हंगाम. त्याचं प्रीमियम आहे त्याच्या पिकाचं 2%, म्हणजे हप्ता 2%. ठीक आहे, म्हणजे सोयाबीनचे मला वाटते आपल्याला हेक्टरी 750 रुपये भरावे लागते ना. त्याच्यानंतर दुसरं रब्बी जर असेल तर त्याचं राहते 1.5%, ते 1.5%. आणि जे फळबाग राहते त्याचं राहते 5% पीक विमाचं. समजला कन्सेप्ट हा. त्याला म्हणते देऊन दो तुम्ही ते विमा योजना. तेव्हा पीक विमा प्रथम डॉक्टर राजेंद्र प्रसाद संकल्पना मांडली होती. दुसरं पीक विमा जनक आहे दांडेकर. पीक विमाचे जनक कोण आहे, दांडेकर. पीक विमा प्रथम महाराष्ट्रात राबवला गेला. पीक विमा प्रथम महाराष्ट्रात
हा बघा. हे झालं 3 गोष्टी क्लिअर आपल्या. त्याच्यानंतर आपली एक योजना प्रधानमंत्री फसल बीमा योजना. प्रधानमंत्री फसल बीमा योजना. प्रधानमंत्री फसल बीमा योजना. कधी स्टार्ट झाली आपल्याला ऍटलीस्ट वर्ष तरी माहित पाहिजे. 2016. ठीक आहे, 2016 मध्ये स्टार्ट झाली. आणि याचा विमा हप्ता कसा आहे? खरीप, रब्बी आणि फल. तर बघा, खरीप साठी आहे 2%, रब्बी साठी आहे 1.5% आणि फल उत्पादनासाठी आहे 5%. आणि जो मी कॉन्सेप्ट सांगितला, तुमच्यावर जर कर्ज असेल तर तुम्हाला विमा काढायची गरज नाही, आणि कर्ज नसेल तुम्हाला विमा कंपल्सरी. ऐच्छिक आहे काय? एक गोष्ट, एक शब्द कधी कधी विचारते का ऐच्छिक आहे का अनैच्छिक आहे. ते काय ऐच्छिक आहे. काढू शकता, नाही काढू शकत, जबरदस्त थोडी आहे तुम्हाला.